नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि पावसामुळे आंबे फार खराब व्हायला लागलेत, म्हणून आईने आंब्याचा रस काढला आंबावडीसाठी. मग हिंडत हिंडत गेले शाळा बघायला. बरेच दिवसांपासून शाळेजवळ काही फेरफटका मारला नाही. ही माझी शाळा. शाळेच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत. तुम्हालाही आठवत आहेत का काही आठवणी? तर मला नक्की सांगा. डोंगराच्या पायथ्याशी आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली ही माझी शाळा. मी आगाव असल्यामुळे बऱ्याच जणांना इथं मारलंय, ठोकलंय आणि बॅक बेंचर मुलगी म्हणून ही माझी ओळख. पण असो, काय ते दिवस होते त्या काळचे. वा. मधल्या सुट्टीत मला शाळेच्या ह्या परिसरात हिंडायला जाम आवडायचं, कारण इथे वेगवेगळे पक्षी, प्राणी दिसायचे. माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा जर मी मोर कुठे बघितला असेल तर तो इथे बघितला. आज पुन्हा जुन्या दिवसांची आठवण आली. कोकण म्हणजे दुसरा स्वर्गच, नाही का? घरी आले, घरी भाकरी आणि सुकट खाल्ली आणि निघाले मार्केटला. आईसोबत मार्केटला जाणं म्हणजे खूप लोकांशी गप्पा मारणं. आईला खुश करण्यासाठी तिचे जरा 2-3 फोटो काढले. जेवणात बनवलं होतं कांदा खोबरं आणि चपाती. तुम्हाला जर कांदा खोबरं माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. आणि स्पेशली ही मालवणी डिश आहे. अशा प्रकारे आजचा माझा दिवस संपला. बाय बाय, गुड नाईट.